भाजपचं हिंदुत्व केवळ सत्तेसाठी आहे। जो पक्ष शंकराचार्यांचा अवमान करतो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी 200 वर्षांपूर्वी बांधलेला मणिकर्णिका घाटाला नष्ट करतो, हे जर भाजपऐवजी काँग्रेसनं केलं असतं तर भाजपनं देशभरात गोंधळ घातला असता। अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला। जी माणसं हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी शंकराचार्यांना पुरावा विचारतायत आणि त्यांना शाही स्नानापासून त्यांच्या पालखीसह त्यांच्या अनुयायांना कपडे काढून त्यांच्याबरोबर जे काही केलंय, त्यांच्याबरोबर त्या कपडे काढून त्यांना मारहाण झाली, त्यांचा अवमान केला, शंकराचार्यांचा अवमान झाला, यावरून ही विकृती कशी आहे विचाराची। हिंदुत्व केवळ सत्ता मिळवण्यासाठी आहे, खुर्ची मिळवण्यासाठी आहे। त्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाशी काही संबंध नाही, हे आता पुढे येत आहे। ज्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला इतका 200 वर्ष जुना एवढा मणिकर्णिका घाटाची पूर्ण जमीनदोस्त केला, पुतळ्याची पूर्ण तोडफोड केली, हे सर्व पाहता यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही। हे केवळ सत्तेसाठी नाश्ता म्हणून हिंदुत्वाचा वापर करतात, असा त्याचा अर्थ होतो। तर एमआयएम पक्ष आणि भाजपचे साटेलोटे असून काँग्रेसला संपवणं हा दोन्ही पक्षांचा हेतू आहे। भाजप एमआयएम आर्थिक व राजकीय बळ देतं, हे आता जनतेच्या लक्षात येत आहे। रात्री हे दोन्ही पक्ष एकत्र जेवतात, मात्र दिवसा या दोन्ही पक्षांची तोंड विरुद्ध दिशेला असतात, असा निशाणा वडेट्टीवार यांनी साधला। प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे पाया पडतात एमआयएमच्या नेत्याचे, तर मग काय त्यातूनच आशीर्वाद मिळाला असेल असं मला वाटतं। हाताने पायाला स्पर्श केला एमआयएमच्या नेत्यांना, ही दोघांची अंडरस्टँडिंग आहे, स्ट्रॅटेजी आहे। फक्त जेवताना एक व्हेज खातो, दुसरा नॉनव्हेज खातो, पण रात्री भोजन मात्र सोबत करतात। आणि दिवस उजाडला, सूर्योदय झाला की मात्र दोघांचे तोंड दोन दिशेनी बरळायला सुरुवात होते। हे महाराष्ट्र बघतोय।